माझं आणि आनंदचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा समर आमच्याकडे जेवायला आला होता. म्हणजे आनंद आणि समर हे आमच्या लग्न आधीपासूनचे मित्र आहेत, पण आम्ही नवीन नवीन भेटलो होतो. पण तुला सांगते, माझ्या हातचं जेवल्यानंतर समर आनंदला म्हणाला की तू असशील माझा जुना मित्र, पण आजपासनं निकिता माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती माझी डार्लिंग आहे, तू नाही. आमचं असंच आहे आणि असंच राहणार आहे कायम. आणखीन एक गोष्ट, तो जरी माझा जुना मित्र असला ना तरी आजपासनं तू सुद्धा माझी मैत्रीण आहेस. खरंच हक्काने सांगते, तुला कधीही काहीही बोलावंसं वाटलं, तुला या घरात काहीही प्रॉब्लेम आला तरी तू माझ्याशी बोलू शकतेस. कुठल्याही विषयावर बोलायचं असेल तर मी आहे. तुला खरंच गरज पडणार आहे. पण तेव्हा मात्र स्वतःला एकटी समजू नकोस. आय नो समर इरिटेटिंग आहे, खूप इरिटेटिंग आहे. टेल मी अबाउट इट. अनोइंग सुद्धा आहे, चिडचिडा आहे, सतत असा चिडलेलाच असतो. पण माणूस चांगला आहे ग, खरंच. तो खूप हळवा आहे. त्याचं ना त्याच्या फॅमिलीवर खूप प्रेम आहे. तुला सांगू, तो ना पायनॅपल सारखा आहे, अननस. बाहेरनं वृक्ष, आतनं असा आंबट गोड. छान आहे तो. तुला वाटत नसला तरी आहे, कळेल हळूहळू. काय होतं ना, तो सगळ्यांसाठी खूप करत राहतो. पण या घरात एक आजी सोडल्यास कोणाला त्याची कदर नाहीये. तो जीव ओवाळून टाकतो सगळ्यांवर. बघ ना, आयुष्य पणाला लावलं सगळ्यांच्या सुखासाठी, पण खूप ग्रँटेड घेतात त्याला सगळे. म्हणून असं मला आणि आनंदला कायम एक स्ट्रेस असायचा की त्याच्या आयुष्यात त्याच्यासारखी कोणीतरी यायला हवी, त्याच्यासारखी समजूतदार. आणि आलीच की. समर, कामात आहेस का? नाही, बोल ना काकू. काय काही काम होतं? नाही, थोडं बोलायचं होतं. हा, बोल ना. ऍक्च्युली मी सॉरी म्हणायला आले. काल जे काही झालं ते पैशाबद्दल आय एम व्हेरी सॉरी. काकू, जाऊ दे ना तो विषय. नाही, अरे जाऊ दे कसं. माझ्या मनावर खूप खूप ओझं आलंय आणि मला हल्ली ओझं हे नाही सहन होत मनावरचं. तू रागवला नाहीयेस ना माझ्यावर? म्हणजे मी तुला न विचारताच असे सगळे निर्णय पटापटा घेतले म्हणून? काकू, मी नाही रागावलो.